नमस्कार मुलांनो, जॉग्राफिकल स्टडीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी वर्गासाठी 25% पाठ्यक्रम हा कमी केलेला आहे। तसं पाहिलं तर ही इयत्ता पहिली ते इयत्ता 12वीच्या मुलांसाठी आनंदाची बातमी आहे। कोविड-19 ची पार्श्वभूमी विचारात घेता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम यांनी 25% सिलेबस कमी करण्याचा विचार केला। जसं की आपण पाहिलं की CBSE बोर्डाने सुद्धा यापूर्वीच त्यांचा सिलेबस कमी केला होता आणि महाराष्ट्र बोर्डाने सुद्धा त्याच धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा सिलेबस हा 25% कमी केलेला आहे। इयत्ता पहिली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे। परंतु मी असं म्हणेन की त्यांनी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जरी अभ्यासक्रम कमी झालेला असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी तो एकदा वाचणं गरजेचं आहे, जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी त्यांना ते फायद्याचं ठरेल। बघा, या ठिकाणी सर्वच भाषा असतील, सामाजिक शास्त्र असतील, या सर्व विषयांचा अभ्यासक्रम 25% कमी करण्याचा विचार घेतलेला आहे। आता भूगोल विषयाचा कोणता अभ्यासक्रम हा स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेला आहे आणि कोणता अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे याविषयी बघूया। या ठिकाणी बघा, प्रकरण पहिले लोकसंख्या भाग 1 यामधील पृष्ठ क्रमांक 1 वरील करून पहा ही जी कृती आहे ती विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाकरिता देण्यात आलेली आहे। त्यानंतर पृष्ठ क्रमांक 3 यावरची सुद्धा कृती सांगा पाहू जी कृती दिलेली आहे ती विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी दिलेली आहे। पृष्ठ क्रमांक 4 वरील जरा डोके चालवा ही कृती सुद्धा स्वयंअध्ययनासाठीच दिलेली आहे। पृष्ठ क्रमांक 5 वरील नकाशाशी मैत्री हा जो भाग दिलेला आहे तो सुद्धा स्वयंअध्ययनासाठी विद्यार्थ्यांना दिलेला आहे। त्यामध्ये आकृती क्रमांक 1.4 सहित असलेली जी काही माहिती आहे ती स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातून मुलांनी पाहायचं आहे। पृष्ठ क्रमांक 6 जरा प्रयत्न करा हा भाग सुद्धा स्वयंअध्ययनासाठी आहे। 7व्या पृष्ठावरील करून पहा ही कृती स्वयंअध्ययनासाठी आहे। त्यानंतर पृष्ठ क्रमांक 10 जरा डोके चालवा हा जो घटक विद्यार्थ्यांना दिला आहे तो सुद्धा विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनासाठी आहे। त्यानंतर प्रकरण दुसरे भाग 2 लोकसंख्या भाग 2 जो भाग आहे त्यावरील पृष्ठ क्रमांक 13 वरील सांगा पाहू हा जो भाग आहे तो सुद्धा स्वयंअध्ययनासाठी आहे। पृष्ठ क्रमांक 14 वरील शोधा पाहू जी कृती लिंग गुणोत्तराच्या संदर्भात दिली आहे ती स्वयंअध्ययनासाठी आहे। त्यानंतर सांगा पाहू दशकात कमी झालेला जो घटक आहे तो सुद्धा स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे। पृष्ठ क्रमांक 17 वरील सांगा पाहू कृती ह्या ज्या सगळ्या काही कृती आहेत त्या तुम्हाला स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्याकरिता दिलेल्या आहेत। त्यानंतर 19 पृष्ठावरील करून पहा ही सुद्धा बाब स्वयंअध्ययनासाठी आहे। त्यानंतर प्रकरण 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणातील 24 पृष्ठ क्रमांक यावरील थोडे आठवूया हा जो घटक आहे तो सुद्धा स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी पाहायचा आहे। पृष्ठ क्रमांक 24 वरीलच जरा विचार करा हा जो भाग आहे तो सुद्धा स्वयंअध्ययनासाठी आहे। पृष्ठ क्रमांक 27 वरील सांगा पाहू हे सुद्धा स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी अभ्यासायचा आहे। 28 व 29 पृष्ठावरील नकाशाशी मैत्री हा भाग सुद्धा स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातूनच आहे। त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रिया हा जो चौथा पाठ आहे त्यातील 33 पान क्रमांक यावरील करून पहा कृती कंदमुळे आणि फळे यांच्या बाबतीत असलेली जी कृती आहे ती विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातूनच पाहिजे। त्यानंतर 34 पृष्ठ क्रमांक शोधा पाहू हे स्वयंअध्ययनासाठी आहे। त्यानंतर 34 पृष्ठावरीलच सांगा पाहू ही बाब सुद्धा स्वयंअध्ययनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यासावी। 35 पृष्ठ क्रमांकावरील सांगा पाहू ही या ठिकाणी जी दिलेली यादी आहे तुम्हाला त्या पाठाला अनुसरून असलेली ती सुद्धा स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातून आहे। 36 पृष्ठ क्रमांक जरा विचार करा हा भाग स्वयंअध्ययनासाठीच दिलेला आहे। 36 पृष्ठ क्रमांकावरील शोधा पाहू हा सुद्धा आपल्याला स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातून दिलेला आहे। त्यानंतर पृष्ठ क्रमांक 37 वरील शोधा पाहू ही जी कृती आहे ती सुद्धा स्वयंअध्ययनासाठी आहे। पृष्ठ क्रमांक 40 वरील जरा विचार करा हा जो भाग दिलेला आहे वर्गात चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि याद्या तयार करा हा जो भाग आहे तो स्वयंअध्ययनाच्या दृष्टिकोनातूनच विद्यार्थ्यांनी अभ्यासायचा आहे। त्यानंतर प्रकरण 5 द्वितीयक आर्थिक क्रिया यातील 42 पृष्ठ क्रमांक यावरील आकृती क्रमांक 5.1 मधील जे चित्र दिलेलं आहे आणि तक्ता
4.1 मधील तो पूर्ण करण्यासाठी दिलेला तो स्वयं अध्ययनाच्या दृष्टिकोनातूनच आहे. 44 पृष्ठ क्रमांकावरील हे नेहमी लक्षात ठेवा, वजनाच्या प्रमाणात वाढत असलेले जे काही त्या ठिकाणी स्पष्टीकरण आहे ते स्वयं अध्ययनाच्या दृष्टिकोनातून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. पृष्ठ क्रमांक 47 जरा डोके चालवा हे सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. पृष्ठ क्रमांक 51 माहीत आहे का तुम्हाला, तो सुद्धा भाग तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. या ठिकाणी असलेला सर्व भाग स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला तो तुमच्या समोर आहे बघा. पृष्ठ क्रमांक 53 वरील पहा बरे जमते का, तो भाग स्वयं अध्ययनासाठी विचारात घ्यायचा आहे. त्याचबरोबर पृष्ठ क्रमांक 53 वरीलच करून पहा कृती जी आहे वर्गात चर्चा करण्याच्या संदर्भातली ती सुद्धा स्वयं अध्ययनाच्या दृष्टिकोनातूनच विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे. त्यानंतर प्रकरण 6 तृतीयक आर्थिक क्रिया 55 पृष्ठ क्रमांकावरील जरा विचार करा ही जी कृती आपल्याला दिलेली आहे ती सुद्धा स्वयं अध्ययनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे. 57 पृष्ठावरील सांगा पाहू हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. 57 पृष्ठावरीलच नकाशाशी मैत्री हा भागही स्वयं अध्ययनासाठी आहे. 61 पृष्ठावरील सांगा पाहू उदाहरणांची वर्गात चर्चा करा हा जो भाग आहे तोही स्वयं अध्ययनासाठी आहे. 61 पृष्ठ क्रमांकावरील शोधा पाहू व्यवसायाचा जो संबंध दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणची जी कृती आहे ती सुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठीच ठेवण्यात आलेली आहे. पृष्ठ क्रमांक 62 वर जरा डोके चालवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे. 63 क्रमांक पृष्ठ तो जरा डोके चालवा हा भाग तो सुद्धा स्वयं अध्ययनाच्या दृष्टीनं आहे. 63 पानावरीलच पुन्हा सांगा पाहू हा जो घटक आहे संदेशवहनाद्वारे केलेले जे काही त्या ठिकाणी दिलेली कृती आहे तर ती सुद्धा स्वयं अध्ययनाच्या दृष्टिकोनातून आहे. 63 पृष्ठावरील पहा बरे जमते का हा जो घटक आहे दिलेला त्या दृष्टिकोनातून तुम्हाला स्वयं अध्ययनाच्या दृष्टीनंच पाहायचा आहे. 63 पृष्ठावरील करून पहा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे. त्यानंतर प्रकरण 7 प्रादेशिक विकास 67 पानावरील माहीत आहे का तुम्हाला ही सुद्धा कृती तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. 68 पृष्ठ क्रमांक करून पहा ही कृती आहे ती स्वयं अध्ययनाच्या दृष्टीनं आहे. 69 पृष्ठ क्रमांक सांगा पाहू जी कृती आहे तुम्हाला दिलेली ती तुम्ही स्वयं अध्ययनाच्या दृष्टिकोनातूनच पाहायचं आहे. 69 पृष्ठ क्रमांक जरा विचार करा हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. 72 पृष्ठावरील करून पहा हे सुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिले आहे. आणि पृष्ठ क्रमांक 74 वरील शोधा पाहू वर्गात चर्चा करा हा जो त्या ठिकाणी दिलेला भाग स्वयं अध्ययनासाठीच दिलेला आहे. त्यानंतर 8वं जे प्रकरण आहे भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती यावरील पृष्ठ क्रमांक 75 वरील थोडे आठवूया उदाहरणादाखल सोडवून दिलेली जी माहिती तक्त्याच्या स्वरूपामध्ये आहे ती सुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठीच आहे. पृष्ठ क्रमांक 76 वरील सांगा पाहू त्या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत तो भाग स्वयं अध्ययनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी विचारात घ्यायचा आहे. पृष्ठ क्रमांक 77 वरील सांगा पाहू जी कृती आहे भारतातील फक्त शेतीचा अभ्यास हा जो भाग त्या ठिकाणी दिला आहे तो स्वयं अध्ययनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी विचारात घ्यायचा आहे. आणि पृष्ठ क्रमांक 79 यावरील आकृती 8.4 भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध हाही स्वयं अध्ययनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विचारात घ्यावयाचा आहे. मुलांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जरी शासनाने इयत्ता 12वीचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याची घोषणा केली असली तरी ही प्रत्यक्षात पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला नसून तो केवळ विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे, ज्याचे मूल्यमापन हे अंतर्गत स्वरूपात करावयाचे आहे. स्वयं अध्ययनात देण्यात आलेला जो पाठ्यक्रम आहे, उदाहरणार्थ करून पहा, जरा डोके चालवा, शोधा पाहू, पहा बरे जमते का, सांगा पाहू, नकाशाशी मैत्री इत्यादी कृती विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाला देण्यात आलेले आहेत. असं असलं तरी सुद्धा वर्गात शिकवत असताना किंवा ऑनलाईन पद्धतीनं आपण ज्या तासिका घेतो त्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण आपल्याला द्यावंच लागणार आहे. म्हणजे कमी करण्यात आलेला नसून तो बराचसा भाग हा विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाकरिता देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर
प्रात्यक्षिकाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही, तो भाग कुठेही कमी केलेला नाही, तर तो सुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे. अशा पद्धतीनं आज आपण भूगोल विषयाचा स्वयंअध्ययनासाठी असलेला जो काही दिलेला भाग आहे शासनाच्या या शासन निर्णयाच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला. सांगितलेला जो काही घटक असेल तो तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद.